फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। जय भीम। मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 8। अध्यक्ष महोदय, नांदेड जिल्ह्याचं लोकसंख्येनुसार व त्याच्या भौगोलिक दृष्टीने मराठवाडीतील 2 नंबरच्या असं लोकसंख्येनुसार त्याचा क्रमांक येतो। नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या अंदाजे 37 लक्ष अशी आहे। नांदेड शहर मागील 20 वर्षापासून मेडिकल हब म्हणून रुग्णांना सेवा देत असे। नांदेड जिल्ह्याच्या लगत जिल्ह्यातील जसे की हिंगोली आहेत, परभणी आहे, यवतमाळ आहे, वाशिम आहे, तेलंगणा स्टेटमधले सुद्धा निर्मल असेल, आदिलाबाद असेल, इकडचे पेशंट सुद्धा नांदेडला येतात उपचार घेण्यासाठी। अध्यक्ष महोदय, IPHS इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्ड्सच्या 2022च्या नॉर्म्स अनुसार रुग्णांची खाटा संख्या ही एसेन्शियलमध्ये 1 खाट प्रति 1000 लोकसंख्या अशी आवश्यक आहे आणि तसंच डिझायरेबलमध्ये 2 खाट प्रति 1000 लोकसंख्या अशी दिलेली आहे। त्यानुसार नांदेड जिल्ह्यात एकूण 3700 खाटांची शासकीय रुग्णालयाची आवश्यकता आहे। परंतु सध्या स्थिती अशी आहे, नांदेड जिल्ह्यात शासकीय रुग्णालयामधील एकूण खाटांची संख्या ही 1930 अशी आहे। त्यामध्ये डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे 508 खाटा आहेत, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाकडे 212 खाटा आहेत, महानगरपालिका रुग्णालयाकडे 50 खाटा आहेत, जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय या सगळ्यांना मिळून 1160 खाटा आहेत, यांचा समावेश आहे। त्यामुळे ह्या नॉर्म्स अनुसार पेशंटचे बेड आपल्याकडे 1770 एवढे बेड्स कमी आहेत। आपण उत्तरात पाहिलंय अध्यक्ष महोदय की इंडोर पेशंट्सचं काउंट 10,000च्या वर आहे आणि 10,000च्या वर पेशंट्स ह्या रुग्णालयात येतात। डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे एकूण 508 खाटा मंजूर असून जिल्हा स्तरावर एकमेव टर्शरी केअर सेंटर हे झालेलं आहे। त्या असल्यानेच त्यावर उर्वरित इतका भार होत आहे की त्यामुळे आम्हाला सिव्हिल हॉस्पिटल ह्याची गरज आहे। अध्यक्ष महोदय, सध्या सिव्हिल हॉस्पिटल नांदेड जिल्ह्यात नाही आहे। मागच्याच वर्षी त्या इमारतीला डेमॉलिश केलं गेलं होतं। त्यामुळे माझे स्पेसिफिक प्रश्न असे मंत्री महोदयांना असेल की ह्या सगळ्या माहितीच्या पार्श्वभूमीवर नांदेडला 500 खाटांचं, नांदेडला 500 बेडचं सिव्हिल हॉस्पिटल ह्याची प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर आम्हाला मिळणार का? आणि तसंच सदर कामासाठी शासनाने आवश्यक असले ती निधी आपल्याला फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत, आपल्याकडे एशियन बँक आहे, एशियन डेव्हलपमेंट बँक आहे, तिकडनं आपण निधी उपलब्ध करून देऊ शकतो का? मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य श्री जया चव्हाण यांनी नांदेडचं जे काही रुग्णालय आहे की ज्या रुग्णालयाचा यापूर्वी सुद्धा प्रशासकीय मान्यता मिळाली होती आणि या प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर त्याला आता प्रत्यक्षामध्ये 500 कॉटचं हॉस्पिटल मंजूर करावं अशा पद्धतीची मागणी या लक्षवेधीच्याद्वारे केली। खरं म्हणजे या हॉस्पिटलला यापूर्वी सुद्धा 2021 मध्ये 100 जे बेडचं हॉस्पिटल आहे ते 300 बेडचं होण्यासाठी श्रेणीवर्धन झालेलं आहे आणि श्रेणीवर्धन झाल्यानंतर शासन निर्णय क्रमांक 8/3/2022 प्रमाणे नांदेडला 300 कॉटचं इमारत बांधण्यासाठीचा सुद्धा 138 कोटी रुपये तत्कालीन काळामध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेली होती। या प्रशासकीय मान्यतेनंतर याचं प्रत्यक्ष काम सुरू झालं नाही आणि त्याच्यानंतर या सगळ्या कामकाजामध्ये परत 9/10/2024ला जिल्हा रुग्णालय नांदेडला 300 कॉटवरून 500 कॉटचा श्रेणीवर्धन करण्यासाठीची मान्यता मिळाली। ही मान्यता मिळाली, परंतु याच्याबद्दलची प्रशासकीय मान्यता आजपर्यंत प्रशासकीय मान्यता झालेली नाही। दरम्यानच्या काळामध्ये आम्ही सगळी मंडळी सत्तेत आल्यानंतर आपल्या या सगळ्या एकूण कामकाजाचा आढावा ज्यावेळी आमच्या विभागाच्या वतीने घेतला त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे याच्याबद्दलच्या 1-2 बैठका झाल्या आणि अगोदरची बांधकामं जी आहेत त्या अगोदरची बांधकामांचीच इतकी देयक आहेत की ती सगळी देयक आणि त्याच्याबरोबर ती इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण व्हायला पाहिजे। म्हणून नवीन ज्यांना प्रशासकीय मान्यता अद्याप दिल्या नाहीत अशा सगळ्या प्रशासकीय मान्यता प्राप्त नसणाऱ्या एकूणच सगळ्या हॉस्पिटलच्या आम्ही
म्हणजे ज्याची टेंडर निघाले नाही तशा सगळ्या प्रशासकीय मान्यता आम्ही रद्द केल्या. त्याच्यामध्ये 1707 कोटीची कामं होती, त्याच्यामध्ये नांदेडचाही समावेश आहे. आता हे जरी असलं तरी ज्या पद्धतीनं सन्मान्य सदस्य आमच्या चव्हाणताईंनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आहे, नांदेड हे मोठं शहर आहे आणि या शहरातली एकूण असणारी तिथल्या पेशंटची संख्या आणि त्याप्रमाणे असणारी त्यांची मागणी, या दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या तर यापूर्वीसुद्धा आमचे सन्मान्य सदस्य आनंद तिडके यांनी मागच्या अधिवेशनामध्ये एक बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीच्या वेळासुद्धा त्यांची मागणी तीच होती. परवा दिवशीच्या बैठकीमध्ये सन्मान्य आमच्या चव्हाणताईंचा आग्रह परत तोच होता. एशियन डेव्हलपमेंट बँकेमधून आता आम्ही 4,500 कोटीचा एक प्रस्ताव आपण मंजूर करतोय की ज्याच्यामध्ये काही पोर्शन हा विभागीय स्तरावरती अशा पद्धतीचे हॉस्पिटल उभा करण्यासाठी करणार आहोत. मी आपल्याला निश्चितपणे खात्री या लक्षवेधीच्या द्वारे देतो की त्याच्यामधलं एक हॉस्पिटल हे आणि त्याच्यासाठीचा निधी प्रशासकीय मान्यता निश्चितपणे नांदेडसाठी देण्यामध्ये सरकार निश्चितपणे काम करेल.